अरे मनीषा, अगं मी तुझ्यासाठी एक आनंदाची गोड बातमी घेऊन आलोय बघ. अरे मग सांग ना, विलंब कशाला नाही मी इतक्या सहजासहजी ती बातमी तुला सांगणार नाही. त्यासाठी सांग ना. खरंच सांगू? अगं वेळाबाई, तू BA फर्स्ट क्लास मध्ये पास झाली. अय्या, खरंच? खरं? हो, आहे की नाही आनंदाची बातमी? आणि हो मनीषा, नुसतं BA पास करून चालायचं नाही, तुला त्यासमोर कसरत करायची आणि घाटाचे एक उच्च शिखर. ते मला साध्य होईल? अगं का साध्य होणार नाही? अगं या जगामध्ये अशक्य गोष्ट कुठलीच नाहीये. खूप मोठमोठे विचारवंत सांगून गेले की इम्पॉसिबल इज अ वर्ड इज टू बी फाउंड इन द डिक्शनरी ऑफ वर्ड्स. Oh, I see. Yes. आणि नाहीतर ते आठवत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अगं कठीण परिस्थितीवर मात करून त्यांनी शिक्षणाचा विश्व उभा केला. त्यांच्यासारख्याच आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा, मग सगळं काही शक्य होईल. मला माहिती आहे तुझ्यामध्ये विद्वत्तेवर ती परिस्थिती नाही, पण ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी हा विधान तुझी वाटेल तेवढी मदत करेल. मग त्यासाठी थँक्स, मदतीची आशा दाखवल्याबद्दल. नाहीतर आम्ही फक्त आशेवर जगतो. बरं येऊ मी? हो हो, आनंदाची गोड बातमी दिली तुला आणि तू सहजासहजीच मला हो जा म्हणून सांगून राहिली. काय हे अगं आपण दोघांनी बांधलेल्या प्रेमाची गाठ अशी घट्ट बसावी. वाट काठेरी असो की फुलांची, सोबत फक्त तुझी नसावी. रक्ताळणीत जरी पाय तरी चालणे कधी थांबणार नाही. खचलं तरी शरीर तरी मन थकून कधी वागणार नाही. आणि ओघळणीत मात्र अश्रू तर धीर देणारी शब्द तुझी आणि रुमाल फक्त तुझी असावी. आणि एवढंच नाही मनीषा, अगं तुझ्या प्रीतीच्या पावसात मला चिंब चिंब भिजून जावं असं वाटतं. भिजवशील ना मला?
काळजी घे स्वतः. चला. विधान तुला काय कळणार आहे आमची परिस्थिती. कित्येक दिवस या कुटुंबाने मोह फुले खाऊन काढले, तर कित्येक सांज या कुटुंबाने पाण्याच्या घोटावरती काढले. बाप दारुड्या, आई शेतीत काम करणारी, सण उत्सव आम्ही कधी पाहिलेच नाही. नशिबीच गरिबी, तिथं स्पर्धा परीक्षा काय होणार. पण नाही नाही, मी हार नाही मानणार. मी हार नाही मानणार. मी परीक्षा देणार. मी अधिकारी होणार. मी मोठे अधिकारी होणार. माझ्या कुटुंबासाठी मी मोठे अधिकारी होणार. आमच्या घरात मला बाप अधिकारी नाही झाला. हे अधिकारी होते. माझा आला अधिकारी झाला. हे अधिकारी अधिकारी होते. अधिकारी बाबा काय चालवलं ते. अरे वन वन भटकून कष्ट करते. आबाच्या अंगात कष्टाचं बळ नसताना सुद्धा कष्ट करतो या कुटुंबासाठी. आणि तुम्ही फक्त दारूच्या पाण्यावरती पैशाची उधळण करता. तुम्ही बाप आहात का कसा येईल. मला शांत शिकवलं का समजलं का. अरे तुला काय करणार आहे निवडणुकीची नशा. तुला काय करणार आहे दारूची नशा. फक्त एकदा मला एकदा फक्त निवडणुकीत जिंकून येऊ दे. मग सगळ्यांच्या जिंदगीची कशी ऍक्ट करतो मी. कोणासाठी करतो मी. स्वतःसाठी करतो का. हा सगळा तुमच्या सुखासाठी करतो मी. आमच्या सुखासाठी म्हणे. हे तर खरं तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुखासाठीच करता. आणि हो, फक्त स्वतःचं सुख पहा. पण तापाने फणफणणाऱ्या माझ्या आईचं काय. रात्र रात्र खोकल्याच्या उघडीने झोप न लागणाऱ्या माझ्या आबाचं काय. कधी विचार केलाय तुम्ही त्यांचा. बाप म्हणून आतापर्यंत कुटुंब प्रमुखाचा कोणता कर्तव्य पार पाडला तो तुम्ही. हाताने समजलं. दारूच्या आहारी गेलात ना. आज दारूसाठी पैसे चोरले, उद्या त्याच दारूसाठी आम्हाला गहाण ठेवाल. खरं ना बाबा. हे घर आईच्याच कष्टावरती चालतं. मग तुम्ही बाप म्हणून जिवंत तरी कशासाठी. बाबा तुम्हाला नाही दिसत का. नाही दिसत का फाटक्या कपड्यांना सावरत चाललेली तुमची मुलगी. तुम्हाला नाही दिसत का कमरेला पदर खोचून कुदळ मारणारी तुमची पत्नी. बाबा तुम्हाला नाही दिसत का. अंगात कष्टाचं बळ नसताना सुद्धा कष्ट करणारा तुमचा बाप. दिसतंय तुम्हाला. सारं दिसतंय. खायची सवय झाली आहे ना. खरं तर आहे ना बाबा, मला तुम्हाला बाप म्हणायची
थांबणार. काय आपलं तरी मारून झाडचं मारून काय वागा मग काय करावं काय सुचत नाही. तूच म्हणते ना, चल माझ्यासोबत. ते जाय, भीक मागेल, काबाड कष्ट करेल. पण आता तुला या घरात नाही थांबू देणार. चल माझ्यासोबत. चल म्हणते ना. पोरी, अगं हे घर सोडून जाऊ नकोस ग. अगं तुम्ही गेल्यानंतर माझ्यावर प्रेम करणारी माणसं मी कुठून शोधू ग? कुठून शोधू माझ्यावर प्रेम करणारी माणसं? विधात्या, तू मान आहेस रे मान आहेस. सारा खेळ खेळून तू नामा निराळा ठरला. साऱ्या सृष्टीला तू गुलाम बनवलास. गुलाम, कोणी पैशासाठी गुलाम, तर कोणी प्रेमासाठी गुलाम, तर कोणी पोटाची खटकी भरण्यासाठी गुलाम, आणि कोणी सत्यासाठी गुलाम, तर कोणी असत्यासाठी गुलाम. सांग परमेश्वरा, अरे त्या सत्याच्या न्यायदाराला तू उशीर का करतोस? नष्ट करा त्या सत्याच्या दानाला. बंद करा त्या माणुसकीच्या जीवनाला. बंद करा. पोरी, हे घर सोडून जाऊ नकोस ग. या गरीब बापाची तुला 10 बोटाची विनंती आहे पोरी. बाबा, तुम्ही हे काय करता? बाबा, तुम्ही तर या घराचे वटवृक्ष आहात. आणि त्या वटवृक्षाच्या छायेखाली जगणारे आम्ही पाखरं.